तर नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नैतामे सर्पमित्र परिवार सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आशिक नैतामे सर्पमित्र अड्याळ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। कोणी जर लाईक नसेल केले, शेअर नसेल केले, कृपया करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण आलो आहोत रावणवाडी या गावामध्ये। रावणवाडी म्हटलं तर रावणवाडी म्हणजे एक जंगली मांजरा म्हणजे फॉस्टेन मांजऱ्यासाठी एक नंदनवन म्हणून ओळखले जाते। भंडारा जिल्ह्यातील एक ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी एवढं सर्वात जास्त प्रमाणामध्ये हा फॉस्टेन कॅटस्नेक आढळतो। फॉस्टेन कॅटस्नेक म्हणजे जंगली मांजरा। बघू शकता तुम्ही जंगली मांजरा कसा आहे। याच्यामध्ये रेड मार्फ आहे। हा खूप चांगला साप, सुंदर साप आहे आणि ह्याला इंग्लिशमध्ये फॉस्टेन कॅटस्नेक म्हणतात। त्याच्यानंतर शास्त्रीय नावाचा जर विचार केला तर बोयगा फॉस्टेनी। तर हा जो साप आहे, आमचे मित्र सवनगडी ज्यांनी हा साप यांना मिळालेला आहे, आमचे अविनाश भाऊ नागपुरे, ज्यांना आम्ही ट्रेन करून या नंदनवनाचा एक संरक्षण करण्याकरिता रावणवाडी या ठिकाणी यांना आम्ही नियुक्त करून सापांची संपूर्ण माहिती दिली आणि भाऊला एक सुंदर असे सर्पमित्र बनवला होता आम्ही। आणि ह्यांच्याकडे हा जिम्मा सोपवलेला आहे। संपूर्ण फॉस्टेन कॅटस्नेक हे भाऊच पकडत असतात, वाचवत असतात आणि इथं सुखरूप सोडत असतात। एक काळ असा होता रावणवाडीमध्ये की सर्वजण असे साप दिसले की मारायचे, परंतु जनजागृती करून आम्ही ह्या सापांना वाचवण्याचा जिम्मा घेतला आणि त्याच्यानंतर आता आम्ही अविनाश भाऊकडे आम्ही याला सुपूर्द केला आहे की आता जे काही रावणवाडी फॉस्टेन कॅटचं नंदनवन आहे ते यांनी बघावं। तर या सापाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो साप आहे आपल्याकडे जवळजवळ दोन प्रकारात आढळतो। एक हा रेड मार्फमध्ये आणि त्याच्यानंतर एक ग्रे मार्फमध्ये, असे दोन रंगाचे आपल्याकडे फॉस्टेन कॅटस्नेक आढळतात। आणि जहाल विषारी म्हणता येणार नाही कारण हा निम विषारी गटातील आहे, सेमी वेनमस स्नेकमध्ये मोडतो। याचा दंश जो आहे हा खूप दाहक आहे। जर जिथं चावला तर तिथं खूप जोराची आग होतो। माणसाला काही होणार नाही पण पशु पक्ष्यांसाठी हा घातक आहे। आणि झाडामधले बिळांमध्ये राहून हा आपली गुजारणा करतो। छोटे पिल्ले, पाली, सरडे वगैरे सर्वांना खाऊन आपली गुजारणा करत असतो। तर हा आहे फॉस्टेन कॅटस्नेक। जर कुणाच्या परिसरात असा साप जर आढळल्यास, जर तुम्हाला ओळख झाली नाही तर कृपया सर्पमित्रांना बोलवा, मारू नका। हे खूप रेअर साप आहेत, खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे आढळतात। लोकांना ह्याला मारून खूप कमी प्रजाती केलेली आहे, परंतु आता आम्ही आमच्या सर्पमित्राच्या मदतीने ह्या सापांना वाचवण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत। भरपूर साप वाचवलेले आहेत। याच्यामध्ये जे ग्रे मार्फ आहे ते सुद्धा खूप सुंदर होतं आणि ह्या सापाची खासियत म्हणजे हा झाडावरच आढळणारा साप आहे। त्याच्यानंतर जवळजवळ 7 फूट 8 फुटापर्यंत हा साप आढळतो। बघू शकता तुम्ही लांबी याची जवळजवळ, आता हा नाही म्हणाल तरी जवळजवळ 5.5 फुटाचा साप आहे। खूप सुंदर असा साप आहे। तर आता आपण ह्या फॉस्टेन कॅटला भाऊ दाखवा यांचे डोळे। या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे मांजरासारखे डोळे असतात आणि मांजरासारखे डोळे असल्यामुळे ह्याला कॅटस्नेक म्हणतात। तर बघू शकता तुम्ही याची खूप सुंदर असे डोळे आहेत, उभी बावली। तर आता आपण ह्या सापाला निसर्गमुक्त करूया। तर कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करा सर्पमित्रांना। सर्व सापांना जगण्याचा अधिकार आहे। जसा माणसाला जगण्याचा अधिकार आहे निसर्गामध्ये, तसाच प्रमाणात प्रत्येक सापाला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। तरी कृपया कोणी मारू नका। साप मारण्यापेक्षा वाचवण्यात जास्त आनंद आहे। तरी कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास सर्पमित्रांना कॉल करा। 24 तास सेवा उपलब्ध आहे। सर्पमित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। धन्यवाद। तर आता आपण या सापाला रिलीज करूया। तर मारून ये सर्प संताची या सृष्टी, होतील ते व्यापकपणे, हे संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटलेलं आहे। तर चला, सर्वांचे आभार आणि हसत रहा।
हसत राहा, नेहमी खेळत राहा आणि खुश राहा. धन्यवाद. संपूर्ण रावणवाडी वासियांचे खूप खूप आभार, जे आम्हाला ह्या साप वाचवण्यासाठी मदत करतात आणि सापांना मारत नाही आणि बोलवतात. तर धन्यवाद. बघू शकता रावणवाडी निसर्गमय आहे. खूप सुंदर असा रावणवाडी.